हॅलो नमस्कार. महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता अक्षय तृतीया येतच आहे, तर त्यानिमित्तानं पुरणपोळी कशी बनवायची ती पाहूया. ही 1 वाटी डाळ आहे, तर ही व्यवस्थित आपण साफ करून घेतलेली आहे. त्यानंतर ही आपण काय करायचे आहे, कुकरमध्ये ओतायचे आहे. आता ही डाळ घेतलेली आहे. आपण डाळ काय करायचं आहे, आपण स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्यायची आहे. आणि धुवून घेतल्यानंतर मग या डाळीचे आपण दुप्पट यामध्ये पाणी घालायचं आहे. तर ती डाळ लवकर शिजण्यासाठी यामध्ये आपण 1 ते 2 चमचे तेल घालायचं आहे. अर्धा चमचा हळद घातलेली आहे. आता याला आपण काय करायचं आहे, कुकरचे झाकण लावून ह्याला 4 ते 5 शिट्ट्या येऊ द्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण पोळीसाठी गव्हाचे पीठ कसं मळायचं ते पाहूया. तर त्यासाठी 1 वाटी मी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी मी मैदा घेतलेला आहे. आता हे सर्व काय करायचं आहे, व्यवस्थित आपण चाळून घेऊया. मैद्यामध्ये काय होतं, बऱ्याचदा आळी असते, म्हणून आपण हे चाळून घ्यायचं आहे. तर त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा आपण मीठ घालायचं आहे. आणि तुम्हाला पोळीला जर कलर हवा असेल तर यामध्ये अर्धा चमचा हळद घातली तरीही चालेल किंवा नाही घातली तरी चालेल. आता हे काय करायचं आहे, आपण व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठाचा डो काय करायचा आहे, थोडासा घट्ट मळायचा आहे. नंतर त्याला व्यवस्थित आपण मर्दून त्याला मऊ करायचं आहे. तेलावरच्या पुरणपोळ्या कशा करायच्या याची रेसिपी मी सुरुवातीला दाखवली होती. तर आज पुरणपोळी पिठावरती कशी लाटायची आहे ते दाखवणार आहे. पहा, तर आपलं आता गव्हाचं पीठ मळून झालेलं आहे. आता ह्याला मी काय करणार आहे, मऊ पडण्यासाठी ह्याला पाण्यामध्ये मी अर्धा तास भिजत ठेवणार आहे. आता यामध्ये पाणी ओतून मी अर्धा तास ठेवणार आहे. पाण्यामध्ये आपण ही कणिक भिजत ठेवायची आहे. तर ते आपण 15 ते 20 मिनिटासाठी ठेवायचे आहे. तर त्यानंतर काढून काय करायचं आहे, व्यवस्थित आता ते मळून घ्यायचं आहे. हे पहा, तर यामुळे काय होतं, कणिक चांगली मऊ मुलायम होते. अशी कणिक चांगली मळून घ्यायची आहे. आता हे पहा, कणिक आता चांगली मळून झालेली आहे. आता ह्याला काय करायचं आहे, आपण 15 मिनिटासाठी परत भिजत ठेवायचे आहे. आणि त्यानंतरच आपण पोळी लाटायला घ्यायची आहे. आता ही कणिक आपण 15 मिनिटासाठी ठेवायची आहे. तोपर्यंत आपण पुरण कसा करायचा आहे ते पाहूया. आता हे पहा, कुकरला आपण 4 ते 5 शिट्ट्या दिलेल्या आहेत. आता यामध्ये काय होते, डाळ चांगली शिजलेली आहे, पहा मऊ झालेली आहे. आता ह्याला आपण काय करूया, चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे. गाळल्याने काय होतं, ह्यातील सर्व पाणी आहे ते निघून जातं. आता हे 5 ते 10 मिनटं नितळत ठेवायची आहे डाळ. आणि त्यानंतरच आपण ह्याचा पुरण बनवायला घ्यायचं आहे. ही जी डाळीचं पाणी उरलेलं आहे ना, त्याची आपण आमटी बनवायची आहे. आता हे पॅन आहे, पॅनमध्ये आपण काय केलेलं आहे, ही डाळ शिजलेली ओतलेली आहे. आता ह्या शिजलेल्या डाळीमध्ये मी काय केलेलं आहे, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, वेलची घातलेली आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद. पुरणपोळी खमंग लागण्यासाठी पुरणामध्ये आपण काय करायचे आहे, वेलची आणि जायफळची पूड घालायची आहे. हे पहा, पुरण आता तयार झालेलं आहे. आता याला काय करायचं आहे, आपण थंड करायचं आहे. थंड करूनच आपण तो बारीक करून घ्यायचा आहे. आता ही पुरणाची चाळण आहे. पुरणाच्या चाळणीवरती आपण थोडं थोडं घालून काय करायचं आहे, व्यवस्थित तो वाटून घ्यायचा आहे. वाटीने असं करायचं आहे. वाटीने काय करायचं आहे, आपण बारीक करून घ्यायचा आहे. आणि तो गरम असतानाच करून घ्यायचा आहे. गरम असतानाच केल्यामुळे तो लवकर बारीक होतो. थंड झाल्यावर करायला गेलो तर ते काय होतं, पुरण थोडा मोठा मोठा राहतो. म्हणून आपण गरम असतानाच तो करून घ्यायचा आहे. हे पहा, आता आपला पुरण तयार झालेला आहे. आता यानंतर पुरणपोळी कशी बनवायची ती पाहूया. तर त्यासाठी सर्वात प्रथम आपण काय करायचं आहे, आपण गोळे बनवून घ्यायचे आहेत. पोळीसाठी आपण जेवढा गव्हाच्या पिठाचा गोळा घेतो ना, तेवढंच आपण पुरणाचा गोळा घ्यायचा आहे. आता हे पहा, आपला गोळा तयार झालेला आहे गव्हाच्या पिठाचा. आता यामध्ये काय करायचं आहे, आपण असं गोल गोल करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण पुरण भरायचं आहे. तर पुरणाचा बघा हा असा गोळा घ्यायचा आहे. हा आता गोळा काय करायचा आहे, आपण भरायचा आहे. असं सर्व बाजूने व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपण.
हा आपला पुरण भरून झालेला आहे. असे आपण 4 ते 5 गोळे करून घेऊया. पुरण भरताना आपण तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. जर पुरण भरताना आपली थोडीफार चूक झाली ना तर पोळी फुटायची शक्यता असते, म्हणून आपण पुरण भरतानाच व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. जेवढा गव्हाच्या पिठाचा गोळा आहे तेवढाच पुरणाचा देखील गोळा घ्यायचा आहे आणि तो असा भरायचा आहे. असे मी सर्व गोळे करून घेतलेले आहेत. आता यानंतर काय करायचे आहे, पोळ्या लाटायला सुरुवात करूया. आता हे पुरण भरलेले गोळे काय करायचे आहे, आपण पिठात बुडवून घ्यायचं आहे आणि तो पहिला वरती थापून घ्यायचा आहे. म्हणजे त्यानं काय होतं, पुरण सर्व बाजूने एकजीव होतो. आता त्यानंतर हे अशा आपण पोळी लाटून घ्यायची आहे. कडेने फक्त काट लाटायचे आहेत. पोळी लाटताना काय करायचं आहे, पोळपाट असा गोल गोल फिरवत पोळी लाटायची आहे. हे पहा, आता आपली पोळी तयार झालेली आहे. तर त्यानंतर आता काय करायचं आहे, अशा आपण 2 ते 3 पोळ्या करून घ्यायच्या आहेत. तर अक्षय तृतीयेला आमच्या घरी पुरणाची पोळी आणि आमरस बनवला जातो. तर तुमच्या घरी अक्षय तृतीयेला काय बनवलं जातं हे कमेंट करून नक्की सांगा. हे पहा, अशा पोळ्या मी लाटून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आता गॅसवरती आता तवा आपण गरम करून घेतलेला आहे. तर त्याला काय करायचं आहे, सुरुवातीला तेल लावायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यावरती आपण जी लाटलेली पोळी आहे ना ती टाकायची आहे. आता ही पोळी आपण काय करायची आहे, दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. पहा कशी टम्म फुगलेली आहे. आता याला काय करायचं आहे, वरून तेल लावायचं आहे. तूप लावलं तरीही चालेल, पण वरती तूप लावल्याने काय होतं, तुपाचा करपूस वास येतो, म्हणून आपण पोळी खाली उतरल्यानंतरच त्याला आपण तूप लावायचं आहे. त्यामुळे तुपाचा करपूस वास येत नाही. हे पहा, पोळी आपली तयार झालेली आहे. आता त्याला सर्व करूया. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाजूलाच असलेलं बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील. थँक्यू.